राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कण्णूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावण्णा श्री वैद्य वसौ मुक्ता वैद्य. प्रकरण 5. वेळ सार्थकी लावा. नरदेह किती अमूल्य आहे. त्या आयुष्याचा क्षण क्षण वेचून ज्ञान प्राप्त करून घेता येते. आपण सर्वजण पैशाची चिंता करतो, पण या अमूल्य क्षणांची पर्वा न करता ते घालवत असतो. जास्त काय सांगायचं, आपले क्षण उधळून टाकत आहोत असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही मागाल ते देणारी कामधेनू तुमच्या दारी आली आहे. पोटाला कोठून आणू म्हणून तिला हकलून देण्याचा मूर्खपणा करू नका. तात्पर्य काय, तुमच्या आयुष्यातील क्षणांचा सदुपयोग करा. तुमचे खरे हित साधून देणाऱ्या परमार्थात जास्त वेळ घालवा. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सेवेतच सर्व वेळ घालवता, पण या मेंढरांची सेवा केली तर वाहवा होत नाही. मेंढरे एकदा निघाली की चालतच राहतात. त्याचप्रमाणे मुलं इत्यादी कुटुंबातील मंडळी आपल्या देहासाठी, प्रपंचासाठी, सुखासाठी पुढे पुढे धावतच असतात. मागे वळून आई वडील किंवा उपकारकर्त्याकडे पाहण्याची बुद्धी त्यांच्याजवळ नसते. असो, तुमचा वेळ सार्थकी लावण्यासाठी उपयोग करा. भल्या पहाटे 4:30 ते 5 उठून छान सुस्वराने प्रार्थना करा. निवांतपणे 1 तास ध्यान करा. अनुभवपदक श्लोक मननपूर्वक पाठ करा. अशा सोने कमावून देऊ शकणाऱ्या ब्राह्मी मुहूर्ताचे सुवर्ण क्षण जड झोपेत घालवणे किती वेडेपणाचे, मूर्खपणाचे. असा दिवसातील सार्थकी भागच खरे आयुष्य असून खाण्यापिण्यात, झोपण्यात, गप्पा गोष्टीत घालवलेले आयुष्य हे निव्वळ वायाच. एका सत्पुरुषाजवळ एक भक्तिमान बालिका राहत होती. त्यांच्या छायेतच ती लहानाची मोठी झाली. तिने परमार्थाचा गाभा जाणला होता. ती सदैव सद्गुरूंची सेवा करत ध्यान भजनामध्ये वेळ घालवत होती. पुढे उपवर झाल्यावर तिच्या आईवडिलांनी तिचा विवाह करून दिला. ती पतीच्या घरी गेली, पण या गुरुपुत्रीच्या सासरचे लोक भक्ती करण्यात उदासीन होते. तरीही त्या साध्वीने आपल्या मृदू वाणीने आणि आचरणाने सर्वांना भक्तिमार्गाला लावले. प्रथम आपल्या पतीला परमार्थाकडे आकर्षित करून घेऊन गुरूंच्याकडून उपदेश देवविला. त्यानंतर सासू सासरे यांनाही परमार्थाला लावले. वर सांगितल्याप्रमाणे गुरुभक्ती करणाऱ्या त्या बालिकेचे सर्व कुटुंब भक्तीत गुंतले असताना त्यांच्या घरी एके दिवशी अचानक एक वृद्ध आले. त्या लहान गुरुपुत्रीचा स्वभाव पाहून मुग्ध होऊन ते म्हणाले, बाळ, तुझे वय किती? ती म्हणाली, 25 वर्षे. वृद्धाला ते पटले. त्यावर त्यांनी, तुझ्या पतीचे वय किती असे विचारले. ती म्हणाली, 10 वर्षे. म्हातारा आश्चर्याने इकडे तिकडे टकमक पाहत म्हणाला, तुझ्या सासूचे वय किती? यावर तिने सासूचे वय 4 वर्षे आणि सासऱ्याचे वय 1 वर्ष असे तिने निशंकपणे उत्तर दिले. म्हातारा सीमित होऊन म्हणाला, मग तूच सर्वात मोठी. तुझा नवरा तुझ्यापेक्षा 15 वर्षांनी लहान, सासू तुझ्या नवऱ्यापेक्षा 6 वर्षाने लहान आणि सासरे तर 1 वर्षाचे लहान बाळच. हे माते, याचे रहस्य काय, सांग बरं. यावर ती म्हणाली, मी माहेरी व सासरी मिळून 25 वर्ष परमार्थात घालवली आहेत. माझ्या पतीने गुरुपदेश घेऊन साधन करायला लागून 10 वर्ष झाली आहेत. माझी सासू 4 वर्षापासून साधन करत आहे. सासऱ्यांनी तर गेल्या वर्षीच नाम घेतले आहे. त्यामुळे सार्थक झालेले आयुष्यच आमचे खरे आयुष्य असल्याने मी 25 वर्षाची, पती 10 वर्षाचे वगैरे असे सांगितले तर ते खरे की खोटे ते तुम्हीच सांगा आजोबा. यावर त्या वृद्ध बाबांनी खरे आहे अशा अर्थाने मान हलवली. वरील गोष्ट सार्थकतेत घालवलेले आयुष्यच आपले खरे आयुष्य हे दर्शवते. तसं पाहिलं तर त्या गुरुपुत्रीनं सांगितलेले आयुष्य आणखी कमी करावे लागेल. कारण नवरा परमार्थाला लागल्यापासून 10 वर्ष झाली तरीही तो खरोखरच दिवसाकाठी किती तास परमार्थात घालवतो याचा हिशेब केला तर तो 1 किंवा 1.25 वर्षाचा असेच म्हणावे लागेल. सासू 6 महिन्याची आणि वृद्ध सासरा 1 महिन्याचे ताने बाळच. हशा असो, सारांश, तुम्ही तुमचा क्षण साधनेत घालवा.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या वयातील महत्त्वाच्या भागातच ज्ञान प्राप्त करून घ्या. पुढे पुढे असे म्हणू नका. महत्त्वाचे कार्य आधी साधण्यातच शहाणपणा आहे. तुम्ही स्वातंत्र्य, शक्ती, पैसा, बुद्धी व सर्व काही असतानाच परमार्थ न करता पुढे करू असे म्हणता. पुढे म्हणजे केव्हा? शक्ती, बुद्धी इत्यादी सर्व एक कश्चित प्रापंचिक विषयासाठी व्यर्थ होऊन हातात झोळी आल्यानंतर का? पुरे झाले बाबा असे वैतागले असताना मुले कशासाठी कवडीही देणार नाहीत तेव्हा? बुद्धिभ्रष्ट झाल्यावर तुम्ही सार्थक करून घेऊया म्हणता काय? तसे म्हणू नका. पैसे असताना, भक्ती, शक्ती असताना, सेवा, बुद्धी शाबूत असताना ज्ञान प्राप्त करून घ्या बाबा. गुरुभक्ती कशासाठी करायला हवी? तर गुरुसारखा आपण सुद्धा श्रेष्ठ आनंद प्राप्त करून घेण्यासाठी. याच उद्देशासाठी शिवाला पूजायचं ते शिव होण्यासाठी. आपण गुरुस्वरूप न होता केवळ गुरुची विभूती पूजा वाढवण्यात काही तथ्य नाही. अनेक देवांची मंदिरं, अनेक गुरूंच्या समाधी, तत्वनिष्ठेच्या अभावी सर्व काही व्यर्थ. साक्षात्कारी सत्पुरुषाजवळ शिष्याला प्रत्यक्ष बोध करायची क्रियाच नसेल तर सर्व काही मूर्तिपूजेजवळच येऊन पोचतात. म्हणून सद्गुरूंच्या सहवासाने आणि बोधाने पूर्णत्व प्राप्त करून घेणे हाच गुरुभक्तीचा उद्देश आहे. आमच्यासारखे तुम्हीही सुखी झालात तरच आम्हाला आनंद. नुसती आमची स्तुती केली तर आम्हाला हर्ष होण्याऐवजी खेदच होतो. पण आम्ही सांगतो तसे वागून कृतकृत्य होऊन आनंदोद्गाराने वर्णन करा, त्याला आमचा काही आक्षेप नाही. आपण अस्थिर सुखाची आशा केल्यामुळेच दुःखी झालो आहोत. जग पुढे चला पुढे चला असे पुढे पुढे जायला लावते. आगे बढो ही जगाची घोषणाच झाली आहे. पण सद्गुरू सांगतात पीछे हटो म्हणजे मागे सरा, आत पहा, अंतर्मुख व्हा. सत्यवस्तू अंतरंगात असून पुढे म्हणजे समोर असलेल्या स्थूल वस्तूमध्ये नसते. म्हणून आगेकूच केली तर हाती काय दगड लागणार? अंतर्मुख झालो तरच सर्वांची आधारभूत असलेली सत्यवस्तू मिळणे शक्य आहे. तुम्ही निश्चल आत्म्याच्या आधाराने राहाल तर पडण्याची भीती नाही. पण विषयरूपी गडगडणाऱ्या गोलावर उभे राहाल तर तुम्ही निश्चितच पडणार. अंतरंगात आत्मा आहे, त्यांच्यातच सर्व सुख आहेत. पण आम्ही आमचे गाठोडे विषयरूपी ठकांच्या हाती देऊन त्यांना सुख द्या अशी भीक मागू लागलो आहोत. हा केवढा अनर्थ. शेवटी सद्भक्त समुदायाला आम्ही हात जोडून सांगत आहोत की तुम्ही तुमच्यात असणाऱ्या आत्म्याला जाणून सुखी व्हा आणि त्यासाठी गुरुभक्ती करून कृतकृत्य व्हा बाबांनो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.